नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, असं खेळत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा. सो आज आपण आलो आहोत एक आगळ्या वेगळ्या एक्सपिरियन्ससाठी. आज आपण जात आहोत मांजरांच्या जगामध्ये. सो हे आहे आपल्या देशातलं सगळ्यात मोठं कॅट रजिस्ट्री आणि त्यांच्याकडनं आज इथे कॅट एक्सपोचा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. सो आता आपण आहोत या इव्हेंटच्या मेन गेटवरती. सो आता पटकन चेक इन करूया आणि मस्त या इव्हेंटचा एन्जॉय घेऊया. सो मित्रांनो, हा आहे आजच्या इव्हेंटचा आपला मेन हॉल आणि पूर्ण इव्हेंट हा ह्याच हॉलमध्ये आहे. आणि हॉलच्या टोकाला त्या साईडला तिकडे स्टेज आहे, तिकडे कॅट्सचं कॉम्पिटिशन चालू आहे. सो तिकडे जाण्याआधी आपण भेटणार आहोत आपल्या व्लॉगच्या आजच्या मुख्य अतिथींना, ते म्हणजे आपल्या मांजरांना. सो इथे विविध रंग, रूप, प्रकार आणि कॅरेक्टरिस्टिक्स असलेले भरपूर मांजरी आहेत. सो चला तर मग भेटूया या मांजरींना. काय मग मित्रांनो, कशा वाटल्या या सगळ्या मांजरी बघून? आहेत की नाही भन्नाट? तर एकाच जागेवरती आपल्याला एवढ्या सगळ्या मांजरी अनुभवता आल्या. सो आता इथे मित्रांनो काही स्टॉल्स आहेत मेन इव्हेंटच्या व्यतिरिक्त. तर आता चला पाहूया त्या स्टॉल्स मध्ये काय काय आहे ते. सो हे आहे पहिलं स्टॉल मित्रांनो. या स्टॉल मध्ये आपल्याला जर हे माऊ अडॉप्ट करायचे असतील तर त्याचं हे एनजीओ आहे. आणि हे एनजीओ मित्रांनो वसई, विरार आणि गोवा अशा 2 जागेवरती कार्यरत आहे. त्यांची माहिती तुम्हाला इथे नाव भेटत असेल व त्यांची माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईन. सो ह्यांच्याकडे मित्रांनो खूप सारे रेस्क्यूज केलेले मांजरी आहेत आणि मुख्य म्हणजे आता हे ऑरेंज मांजरी आहेत. सध्या रीलमध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंग जर कोण असेल तर ह्या ऑरेंज मांजरी आहेत. सो ॲडॉप्शन मित्रांनो हा पर्याय आपल्याला नेहमी निवडायला पाहिजे. कुठल्याही प्राण्याच्या बाबतीमध्ये आले विकत घेण्यापेक्षा ॲडॉप्शन हा पर्याय खूप चांगला आहे मित्रांनो. याचा धंदा होत नाही त्या गोष्टीमुळे आणि जे रस्त्यावरचे आपले जीव असतात त्यांना एक आधारही भेटतो. जसे आता इथे हे 2 बछडे आहेत, त्याच्या खाली हा माऊ गार झोपला आहे. सो आता आपण जाऊया पुढच्या स्टॉलवरती. सो अशाच प्रकारे मित्रांनो इथे हे बाकी आता 2 आपल्याकडे एनजीओज आहेत, स्वॅग फाउंडेशन आणि त्याच्या बाजूला टिनी मिनी पॉव प्ले अँड बोर्डिंग. सो इथेही मित्रांनो मांजरीज आहेत, भरपूर साऱ्या छोट्या मांजरी आहेत. सो आपण अडॉप्ट जर आपल्याला करायचे असतील तर आपण या एनजीओजना कनेक्ट करू शकतो. या टिनी मिनीचं मित्रांनो इन्स्टावरती ही पेज आहे त्याच नावाने. सो अडॉप्शन करायचं असेल तर नक्की एकदा विचार करा.
कारण एक मांजर घरामध्ये खरंच स्ट्रेस लेवल व एकंदरीत मेंटल हेल्थसाठी मित्रांनो हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. मेंटल हेल्थसाठी कॅट किंवा डॉग हे घरामध्ये असणं खरंच खूप चांगलं आहे. सो हे आहे पुढचं स्टॉल मित्रांनो, पॉव परफेक्ट क्लोथिंग एक्सेसरीज. इथे आपल्याला माऊंचे सगळे कपडे व त्यांना सगळं झगामगा त्यांना स्टाईल देणारा हा सगळा एक ब्रँड आहे मित्रांनो. सो या ब्रँडची ही थोडीशी माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये मी देईन. सो आपल्या माऊंना जर आपल्याला फॅशनेबल बनवायचं असेल, मॉडर्न लुक द्यायचं असेल, सो हा स्टॉल आपल्यासाठी आहे. आणि इथे खरंच खूप भन्नाट प्रकारचे व्हरायटीज आहेत. सध्या आता स्टॉलवर कस्टमर आहेत त्यामुळे त्यांना डिस्टर्ब नाही करत मी, पण खूप सही. आता मागे तिकडे आपल्याला टी शर्ट्स वगैरे दिसत आहे माऊंचे वगैरे. आता कॉलर आहे, नेक आहे व बेल्स आहेत वगैरे, खूप साऱ्या भन्नाट प्रकार आहेत मित्रांनो. तर आता जाऊया नेक्स्ट स्टॉल वरती. मित्रांनो या पुढच्या स्टॉल मध्ये माऊंच्या बसण्याची व झोपण्या उठण्याची सोय सगळी आपल्याला इथे बघायला भेटते. मस्त मस्त विणकाम केलेले हँगलॉक्स व खालती टेंट्स आहेत. सो एक खूप सही आहे. सो मित्रांनो अशाच प्रकारे या इव्हेंटमध्ये जेवढेही फूडचे प्रकार असतात माऊंचे, म्हणजे म्याव असेल, विस्कास, शेबा, सिग्नेचर, पेरिनाइपी, जेवढे आपल्याला नाव घेता येतील तेवढे सगळे ब्रँड्स इथे आपल्याला बघायला भेटले. तर आता हे सगळे ब्रँड्स तर आपल्याला माहितीच आहे, त्यांच्याकडे फूड आयटम्सही आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. तर आता आपण तिथे न जाता आता आपण जाऊया आपल्या आजच्या मुख्य इव्हेंटकडे. कारण आजच्या आपल्या ह्या इव्हेंटमध्ये जे जजेस आहेत हे सगळे फॉरेनहून आलेले जजेस आहेत. प्रत्येक ब्रँडचं एक जज आहे. तर आता आपण जाऊया मेन स्टेजकडे आणि तिथे काय इव्हेंट चाललाय तो कव्हर करूया. सो मित्रांनो हा आहे इव्हेंटचा मेन स्टेज आणि इथे भरपूर साऱ्या कॅटेगरीज मध्ये इथे कॅट्सना डिवाइड केलेलं आहे. त्यांच्या ब्रीड वरती, किंवा ते कॅट आहेत का छोटी किटन आहे व हेअरवाली किटन, नॉन हेअर व असे भरपूर कॅटेगरीज आहेत. व आता सध्या इथे 5 रिंग्स आहेत आणि हे प्रत्येक जज मित्रांनो हे फॉरेनवरनं आलेले आहेत इथे ॲज अ ज्युरी हा सगळा इव्हेंट म्हणजे म्हणतात ना जज करायला. सो आता तुम्हाला मी ट्रॉफीज दाखवतो या इव्हेंटचे. सो हे आहेत मित्रांनो ट्रॉफीज, जे फायनली संध्याकाळी जे विनर असतील प्रत्येक कॅटेगरीचे. आता इथे जर आपण एक विनर पर कॅटेगरी बघितलं तर किती कॅटेगरी आहेत, तिथेही ट्रॉफीज आहेत. सो ह्याच्यावरनं हे लोक किती डिटेल इन्स्पेक्शन करत आहेत प्रत्येक कॅटचं ते आपल्याला बघायला भेटतं. आणि इथे साईडला जे स्टिकर्स सारखे आहेत, म्हणजे जे एम्ब्लेम आहेत, तेही आपल्याला पाहायला भेटतं. किती भन्नाट कॅटेगरी आहे ती. सो आता मित्रांनो आपण आता इथे एका कॅटेगरीचे विनर्स अनाऊन्स होणार आहेत. सो त्या कॅटेगरीचे विनर्स आणि ते सगळं जज काय बघतात त्याचा अनुभव घेऊया. Right. Goes to cat number 375. Kitten female main coon. Kitten runner up goes to cat number 350. And the winner for kitten female main coon specialty ring goes to cat number 352. Congratulations owners, beautiful cats. Red Tabby event, Red Van Tabby. She has a beautiful coat, excellent grooming to the cat. Love the muzzle on the cat, profile, gentle look on the profile. Rectangular in body, of course. Look at the tail. The coat shaggy, yeah, she's coming of age, right? Please bring your cat in ring number 4. Male. Red tabby and white male Maine Coon, very young age, has a lot of potential in this cat. Look at his muzzle, look at his head shape, the ears, quite set apart. Look at the tail. Love the muzzle on this cat as well. Eyes. Rectangular body. Today, this cat is my best in show. We still have one award to give away, which is best of breed and reserve best of breed. I think you know which goes to which, right? So reserve best of breed goes to cat number
233 mark as You can absent. take my place in judge. 190. 375. So congratulations, Sonia. Come to be collect again. सो आता मित्रांनो हे आहे ते माऊ ज्यांनी आता आपल्या समोर एवढे मस्त मस्त अवॉर्ड्स घेतले. सो कॉंग्रॅच्युलेशन्स या माऊला, खूप खूप प्रेम. सो आता तुम्हाला दाखवतो मी या माऊने काय काय अवॉर्ड्स जिंकले ते, त्याचे फोटो तुम्हाला मी दाखवतो. सो मित्रांनो ही आहे आजच्या आपल्या इव्हेंटची मस्त सुंदर सजवलेली शो स्टॉपर, म्हणजे बोलतात ना रॅम्प वॉक करायला रेडी अशी एक माऊ. मस्त तिला सजवलंय, ड्रेस घातलाय, स्पेक्स घातलाय, खूप सही वाटते मांजर. सो इथे आता मित्रांनो हे ऍक्टिव्हिटी झोन आहे. इथे जे आता लहान मुलं आहेत किंवा जी यंग मुलं मुली आहेत ते आता इथे आपलं छोटंसं मेकअप करत आहेत. सो अशा प्रकारे हे प्राण्यांच्या चित्रामध्ये म्हणजे बोलतात ना रंगामध्ये स्वतःला रंगवत आहेत असं आपण म्हणू शकतो. सो ही ऍक्टिव्हिटी इथे मुलांसाठी होतं आणि हे असे आपण पोस्ट केले की त्यानंतर आपण ह्यांचे फोटोही काढू शकतो. त्याच्यासाठी इथे साईडला स्टँड आहे. जशी आता ही फॅमिली फोटो काढत आहे त्या स्पायडरमॅनचा मेकअप केला आहे व त्या छोट्या मुलानेही माऊचा मेकअप केला आहे. सो हेही ऍक्टिव्हिटीज इथे आपल्याला पाहायला भेटले. सो मग मित्रांनो या आजच्या माऊच्या दुनियेत तुम्हाला कसं वाटलं? भन्नाट होती ना ही दुनिया. सो हा इव्हेंट मित्रांनो वर्षातनं एकदा मुंबईला आणि या NGO तर्फे FCI तर्फे वर्षभर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असे इव्हेंट्स चालू असतात. सो अशा इव्हेंट्समध्ये आल्याने मित्रांनो एक वेगळा अनुभव आला. आजचं एवढे सारे माऊस म्हणजे त्यांचं खूप मस्त मस्त प्रकार बघायला भेटले. सो मजा आली. सो आजचा कंटेंट मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि प्लीज फॉलो करा. आणि येणाऱ्या काळामध्येही चॅनलवरती असं मस्त मस्त कंटेंट येणार आहे. तो चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.